पडवळची भाजी साहित्य घेतलं आहे. इथे एक कांदा चिरून घेतला आहे, एक अर्धा टोमॅटो आहे, लसूण पुड्या आहेत 7-8 ठेचून घेतलेत, कोथिंबीर, इथं थोडं ओलं खोबरं घेतलं आहे किस करून, हरभऱ्याची डाळ, पडवळ बारीक कट करून घेतलं आहे. गॅस पेटवून घेऊया, कढई ठेवून घेऊया, गरम होऊ दे. कढई गरम झाली, आपण 2 चमचे तेल घालून घेऊया. तेल गरम झालं आहे, आपण इथं मोहरी घालून घेऊया. मोहरी तडतडल्यानंतर जिरे अर्धा चमचा, थोडं हिंग, ठेचलेले लसूण पाकळी, कांदा घालून घेऊया. कांदा थोडा मऊ झाला आहे, आपण टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटोवरतीच मीठ घालून घेऊया. इथं टोमॅटो मऊ झाला आहे आपला. आता पडवळ घालून घेऊया. पडवळबरोबरच आपण हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली ती घालून घेऊया. 1-2 मिनटं वाफ काढून घेऊया झाकण देऊन. इथं आपण एक वाफ काढून घेतले. आता आपण बाकीचे मसाले घालून घेऊया. हळद, लाल तिखट, घरगुती गरम मसाला, साठवणीतला तिखट मसाला, थोडी कोथिंबीर, आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. थोडं खोबरं घालून घेऊया, मिक्स करून घेऊया. आणि आता आपण याला 1 ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे, ते पाणी घालून घेऊया. आता याला आपण सुकेपर्यंत झाकून देऊन वाफ काढून घेऊया. इथे बघू शकता आपली भाजी तयार आहे. गॅस बंद करून घेऊया. इथं आपली पडवळची भाजी तयार आहे. धन्यवाद.